साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव व कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता। 9 दिवस प्रभूंची विविध रूपे अवतार साकारण्यात आली होती। शेवटच्या दिवशी श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचे अवतार साकारून पहाटेपासून विविध धार्मिक विधी संपन्न झाले। त्यानंतर होम हवन, श्रीराम रक्षा स्तोत्र पठण, श्रीराम पारायण संपन्न झाले। त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता श्रींच्या पाळणा उत्सवाची सुरुवात करून गुलाल उधळून प्रभू श्री रामचंद्र की जय, सियावरे रामचंद्र की जय, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या। सुवासिनी महिलांनी पाळणा गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला। सायंकाळी कल्याणोत्सव रथ मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला। दरम्यान श्रींचे दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात आबालवृद्ध महिलांची, भाविकांची एकच गर्दी झाली होती। धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते। यावेळी सारे वातावरण प्रसन्न आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले। तत्पूर्वी उत्सव मूर्तींना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। दरम्यान मंदिर समितीचे दयानंद कोंडाबत्तीर आणि गोवर्धन चाटला यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या प्रसंगी कोंडय्या मेरगू, मुरलीधर श्रीराम, श्रीनिवास सामलेटी, दत्ता श्रीराम, महेश कोडम, शिवकुमार कोंडाबत्तिनी, राजीव आडम, श्रीनिवास बिनगुंडी, हरिप्रसाद रामचंद्र जन्नू यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांना सगळ्या भक्तांना विनंती करतो की आज जो रामनवमी आणि जन्मोत्सव आहे त्यांनी सर्वांनी येथे सहभाग व्हावे। 12 वाजता श्रीराम जन्म होणार आहे आणि 1 ते 1.5 प्रसाद म्हणून आम्ही दत्त मंदिराला जाऊन सीतामाईला घेऊन येतो। 3:30ला अक्षता आहे आणि 5 वाजता रथयात्रा सुरू होणार आहे। सदरील मंदिर 1956 ला स्थापन झालेलं आहे आजपर्यंत आणि शिखरा 1982 पर्यंत नवीन शिखर बांधलेलं आहे। त्या शिखरावर 320 मूर्त्या आहेत। राम जन्मापासून राज्याभिषेक होईपर्यंत सगळं या मूर्तीच्या स्वरूपाचं शिखरावर ठेवलेलं आहे। हा शिखर मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सोलापुरात एकच ठिकाणी आहे। तरी सर्व भक्तांना विनंती आहे की राम जन्मोत्सव, कल्याणोत्सव, अक्षता समारंभाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करा।